नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ में कचरा गाड़ियों के वजन में घोटाले का आरोप, भाजपा नेता अभिजीत करुंजली ने उठाए सवाल। कचरे के नाम पर भ्रष्टाचार का आरोप, ठेकेदार कंपनी की जांच की मांग। अंबरनाथ शहर में कचरा उठाने वाली गाड़ियों के वजन कांटे को लेकर भ्रष्टाचार के आरोप लगाए गए हैं। भाजपा नेता अभिजीत करुंजली ने आरोप लगाया है कि कचरे का वजन बढ़ाकर दिखाया जा रहा है और इसी के आधार पर आर्थिक अनियमितता की जा रही है। उन्होंने इस पूरे मामले की निष्पक्ष जांच कर दोषियों पर कार्रवाई करने की मांग की है। भाजपा नेता अभिजीत करुंजली ने कहा कि वर्ष 2017 से अंबरनाथ में कचरा संकलन का काम एक निजी कंपनी के माध्यम से किया जा रहा है, लेकिन कई वर्षों बाद भी शहर में कचरे की समस्या पूरी तरह खत्म नहीं हुई है। उन्होंने कहा कि शहर में जगह जगह कचरा वैसे ही पड़ा रहता है, सुबह से शाम तक कचरे के ढेर दिखाई देते हैं। ऐसे में कचरा व्यवस्थापन के नाम पर होने वाले खर्च और ठेका व्यवस्था पर सवाल उठाना स्वाभाविक है। अभिजीत करुंजली ने आरोप लगाया है कि कचरा गाड़ियों के वजन कांटे की प्रक्रिया में पारदर्शिता नहीं बरती जा रही है। वास्तविक वजन और दर्ज किए गए वजन की जांच की जानी चाहिए, क्योंकि वजन में हेर फेर कर अंबरनाथ नगर पालिका को आर्थिक नुकसान पहुंचाने की आशंका है। अभिजीत करुंजली ने मांग की है कि वर्ष 2017 से अब तक संबंधित ठेकेदार कंपनी के काम का ऑडिट कराया जाए और वजन मशीनों, रिकॉर्ड तथा भुगतान प्रक्रिया की जांच की जाए। साथ ही कचरा व्यवस्थापन में हो रही अनियमितताओं की जांच कर दोषियों पर कड़ी कार्रवाई की जानी चाहिए। भाजपा नेता अभिजीत करुंजली ने अंबरनाथ नगर पालिका प्रशासन से इस मामले में तत्काल कदम उठाने और शहर की सफाई व्यवस्था को बेहतर बनाने की मांग की है। 2023 पासून समीक्षा नामक कंपनीला अंबरनाथ शहराचा कचरा संकलित करण्याचा कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी दिला होता। जवळपास हीच कंपनी 2017 पासून अंबरनाथ मध्ये काम करते। 23 ला नवीन टेंडर पण त्यांनाच देण्यात आलं। आज समीक्षा 7 ते 8 वर्षापासून काम करत असताना सुद्धा नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जवळपास 210हून अधिक कचरा कोंडी आज पण अस्तित्वात आहेत। एवढंच नाही तर जेव्हा आम्ही याच्या सखोल चौकशी याला करायचा विषय केला तर ह्या टेंडर मध्ये कुठेतरी तरतूद आहे की वजन काटा हा स्वतः नगरपालिकेच्या मालकीचा असावा। आम्ही जेव्हा सर्वात पहिली जीबी घेतली, पहिली जीबी मध्ये 15 लाख रुपये नगरपालिकेच्या वजन काट्यासाठी मंजूर देखील करून घेतले, परंतु आज 7वा महिना जवळपास 4 महिने होऊन सुद्धा नगरपालिकेने तो वजन काटा लावला नाही। म्हणजे आम्हाला हे कळत नाही की ह्या सगळ्याच्या मागे कोणती अदृश्य शक्ती काम करते की नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना काम करण्याची थांबवलं जाते। आपण पाहू शकता की डंपरने जो नाल्यातला गाळ आहे तो आणला जातो आणि याला वजन करून याला कचऱ्यामध्ये याची मोजणी केली जाते। ते जवळपास बदलापूर सारखा शहराचा कचरा दिवसाला आहे 100 टन आणि अंबरनाथ मध्ये असं काय घडतं की अंबरनाथ मध्ये 170 टन जमा होतो। म्हणजे लक्षात घ्या, जवळपास 70 टन अधिक कचरा हा बदलापूरपेक्षा अंबरनाथमध्ये जास्त जमा केला जातोय आणि होऊन सुद्धा अंबरनाथ शहरांमध्ये मुख्य रस्त्यावर कचरा दिसतो आपल्याला। असं असताना कुठेतरी खूप भ्रष्टाचाराचा वास या ठिकाणी येतोय। आपण मागे पाहू शकता, समीक्षाचे डंपर असणं अनिवार्य होतं, गरजेचं होतं। कोणती तरी इतर कंपनीचे डंपर वापरले जातात, प्रायव्हेट काट्यावर या ठिकाणी वजन केलं जात आहे। त्याला विचारलं याची एमटी गाडीचं वेट होतो का, बोलतो नाही, मला जो वजन सांगतात मी तोच एमटीचा वेट पकडतो। म्हणजे खूप मोठा भ्रष्टाचार होतोय। जवळपास 500 किलोचा फरक म्हणजे अर्धा टनाचा फरक प्रत्येक गाडी मागे त्या ठिकाणी येतोय। तर दिवसाला लक्षात घ्या 50-60 टन अशीच त्या ठिकाणी मोजणी काउंट वाढवला जात आहे। खूप मोठा गोंधळ आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांनी लक्षात घेतला आणि आम्ही थेट या ठिकाणी आलो। आम्ही संपूर्ण आरोग्य अधिकाऱ्यांना देखील बोलून घेतलं, त्यांना देखील दाखवलं की तुम्ही जर का नाल्यातला गाळ इकडे आणून कचऱ्यामध्ये मोजत असतील ते अंबरनाथकरांच्या पैशाची खूप मोठी लूट होते आणि याच्याकरता अंबरनाथकरांचे आम्ही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक स्वस्थ बसणार नाही। तुमच्या सोबत आज तुम्ही पण आहोत, शहर मध्ये आपण फिरतो। शहरात आज देखील 210 कचरा कोंडे आपल्याला अस्तित्वात दिसतात। मुख्यतः हा कॉन्ट्रॅक्ट जेव्हा 2017ला नवीन तरतूद करण्यात आली, कचरा कोंडी मुक्त शहर या अनुषंगाने केलं होतं, परंतु पुढे एक सुद्धा कचरा कोंडी कमी झाली नाही। उलट कचरा ह्या शहरामध्ये वाढला आणि त्याच्यावरती जर का कोणी अंकुश आणू शकत नसेल पुढे तरी अधिकारी ह्या संपूर्ण ठेकेदार सोबत मिळून त्या अंबरनाथ शहरातल्या जनतेच्या घामाच्या कष्टाच्या पैशाची लूट करताय, असं बोलायला कोणत्याच प्रकारचं आपल्याला दोमत राहणार।
त्या कामगारांकडे कुठं गमबूट नव्हते की कोणत्याच प्रकारचे ग्लव्ह नव्हते की कोणत्याच प्रकारचे यंत्र नव्हते. बिचारा रेनकोट नाही, काही नाही, हाताने सर्व काम करतोय, बिना बुटाचं काम करतोय. आणि एखादा काही मोठी घटना घडली तर मोठं काहीतरी त्या बिचाराला म्हणजे भविष्यामध्ये आज जर आपल्याला वाटत असेल की त्याला काय येतो तो काम करतोय बिंदास, परंतु भविष्यामध्ये खूप मोठी त्याला काहीतरी एक आरोग्याचा विषय होऊ शकतो. आणि ह्या सर्व गोष्टींना लक्षात घेत जर का आरोग्य अधिकारी आणि नगरपालिका जर का कुठेतरी गप्प असेल तर मी जसं पहिले म्हणालो की या सर्व भ्रष्टाचारामध्ये या संपूर्ण गडबडीमध्ये कुठं अधिकारींचा हात आहे का, की अधिकाऱ्यांचं त्याच्यामध्ये कुठं साकड आहे का, हे कुठंतरी विचार करायला आपल्याला लावणं. ऍप्लिकेशनवर जर का पाहिलं तर अनेक गाड्यांचे इन्शुरन्स एक्सपायर झालेले आहेत. आणि हे सगळं काही बघायची जबाबदारी की नगर अधिकाऱ्यांची आहे. तर आज त्यांचं काम पण आम्हाला करावं लागते का, अधिकारी काम नाही करत आहेत. आणि हे का काम नाही करत आहेत हे प्रश्न देखील त्यांना विचारला पाहिजे. आणि आज अंबरनाथकर विचार करतोय कोणता तरी एक अदृश्य शक्ती त्यांच्या मागे आहे. कुठं तरी कोणत्या अधिकाऱ्यांनी यांच्या विरुद्ध बोलायला चालू केलं, कुठं तरी त्यांच्या विरुद्ध काहीतरी कट रचला जातो, त्याला धमकी दिली जाते. त्या नगरपालिकामध्ये 50 बॉडीगार्ड घेऊन फिरलं जातं आणि कुठंतरी दहशतीचं वातावरण केलं जातं. आम्ही निवडणुकीत त्यावेळेस पण म्हणालो होतो की अंबरनाथला भ्रष्टाचार आणि भयमुक्त करून राहणार. तर हे भारतीय जनता पार्टीचं जे वाक्य आहे आम्ही ते घालवणार नाही. आम्ही ते निश्चित अंबरनाथ शहराला भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त करूनच राहणार आहोत. साहेब निबंधकारिक कळं पण केली आहे. मी तर स्वतः सभागृहामध्ये जीबी असताना याचा उल्लेख केला आहे. गेल्या 7 वर्षापासून जर का एकच कंपनी काम करत असताना 210 कचरा कुंडी आपण घालू शकलो नाही शहरातनं, या कचरा कुंडींना हातापार करू शकलो नाही, तर अशा कॉन्ट्रॅक्टरला आपण का कोणत्याच प्रकारची कारवाई करत नाही. तर तेच सांगतोय तुम्हाला, कोणती तरी एक अदृश्य शक्ती याच्या पाठी आहे. ती अदृश्य शक्ती कायम प्रयत्न करते अंबरनाथ शहरामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करण्याकरता. कुठं तरी अधिकारी कोणता त्या ठिकाणी कारवाई करायला प्रयत्न केला तर अधिकारीला घाबरायचा प्रयत्न केला जातो, सिस्टमला घाबरायचा प्रयत्न केला जातो. परंतु या सगळ्या गोष्टीला भारतीय जनता पार्टी घाबरणार नाही. भारतीय जनता पार्टी ही अंबरनाथ शहराच्या हितासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील ते आम्ही त्या ठिकाणी करू. जे अंबरनाथ शहरामध्ये प्रत्येक हे आपला रक्तरंजित इतिहास आहे, परंतु याला देखील आम्ही घाबरणार नाही. या शिवसेनेच्या एका नगरसेवकाने तर मुख्य सभागृहामध्ये म्हणाले, त्यांनी ते नावं घेतले कोणत्या वर्षी कोणत्या नगरसेवकाची. मी त्या नगरसेवकाला विचारतो हे बोलायचं कारण काय होतं, कोणाला उद्देशून हे बोललं जात होतं का कोणाला घाबरवण्याकरता बोललं जात होतं. म्हणून मी तुम्हाला सांगतो या सर्व गोष्टींना आम्ही भीक घालत नाही. अंबरनाथ शहराला भ्रष्टाचार मुक्त भयमुक्त आम्ही करूनच राहू. माननीय मुख्य अधिकारी सन्माननीय नगराध्यक्ष महोदयांकडे ही मागणी केली आहे. आज तर पुरावे देखील त्या ठिकाणी आम्ही समोर आणले, जनतेच्या समोर देखील आणले. आणि नक्कीच कारवाई झाली आणि कारवाई नाही झाली तर त्या ठिकाणी आम्ही आंदोलनाची पवित्र देखील त्या ठिकाणी घेणार. शहराचा कचरा क्लिअर करण्यासाठी समीक्षेच्या गाड्या इथे आपल्या अंबरनाथ शहरात उचलला जातो. तो कचरा संपूर्ण इथे काट्यावर येतो, तो आम्ही त्यांचं वजन करून घेतो. आणि खाली गाडी जे वजन होतं पहिलं स्टार्टला नवीन गाड्या ज्यावेळी आल्या त्यावेळी मी त्या गाड्यांचं खाली गाड्यांचं वजन केलं होतं. तेच वजन आपण आल्यावर आम्ही कंटिन्यू ठेवलेलं आहे. आणि त्याच्यातनं आल्यावर गाडी ते मायनस करतो आणि बाकी कचऱ्याचं आपण वजन दाखवतो. अनेक गाड्यांमध्ये गाड्या आल्या होत्या ना त्यावेळी आपण त्याचं वजन केलं होतं. आता ते फरक कसा आला काय आला आपलं ते माहिती, पण काट्यावर आम्ही ते पहिलं वजन केलं होतं. त्या नवीन गाड्याचं त्यावेळी तेवढं होतं, आता 10,940. त्याला वाढवा नाही बोलला, गाडीचं वजन तेवढं टाका, तो नवीन होता ते बोललो होतो. वजन वाढवा बोललो नाही आम्ही, सर आम्ही क्लिअर बोलतोय, बोला त्याला पाहिजे वजन कधी, तो समोर उभा आहे. मेरा नाम श्रवण सिंह है और यहाँ पे सभी गाड़ियाँ आती हैं, वजन होता है, जो भी खाली गाड़ी रहता है उसको माइनस करके गाड़ी रिटर्न करी जाती है. मेरा काम सिर्फ गाड़ी काटा करने का है. जो भी वजन सामने वाले बोलेंगे सर लोग, वो वजन खाली गाड़ी का मुझे डालना पड़ता है. बस यही. उत्तम नगर पालिका के कर्मचारी क्या बोलते हैं? नहीं है. जब मैं यहाँ पे आया, अभी मेरे को 1 महीना हुआ यहाँ पे आए हुए, जब भी मैं यहाँ पे था वो टाइम पे पुरानी गाड़ियाँ थी, तो सब गाड़ियों का वजन मेरे को मालूम था. जब यहाँ पे मैं आया तो सभी देखा तो सभी नई गाड़ी आ रही है, सभी नई गाड़ी आरसी है. तो मैं सर से पूछा, मैं बोला उत्तम सर कि क्या वजन है इनका खाली गाड़ी का, तो मेरे को बोले 10,490, जो 1 से स्टार्ट होता है, जो 2 से स्टार्ट होता है उसका 10 टन 100 किलो. बस. तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।